नमस्कार. ट्रेडिंगमध्ये कसं असतं ना, एक छोटीशी चूक पण खूप महागात पडू शकते. पण म्हणतात ना, प्रत्येक नुकसानातून शिकलेले धडे हे त्या नुकसानीपेक्षा कितीतरी पटीने मौल्यवान असतात. आज आपण अशाच एका अनुभवावर बोलणार आहोत, जिथे एका मोठ्या लॉसने एका नव्या हुशार सुरुवातीला जन्म दिला. तर सुरुवातच करूया थेट अंतिम निकालाने. एका ऑप्शन ट्रेडचा शेवट काय झाला तर मोठं नुकसान, तब्बल 36,125 रुपयांचा लॉस. तर प्रश्न येतो, हे नेमकं घडलं कसं? हे नुकसान झालं आयन कॉन्डोर नावाच्या एका ऑप्शन स्ट्रॅटेजीमुळे. आता ही स्ट्रॅटेजी म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर बाजाराच्या शांततेवर पैज लावण्यासारखं आहे. म्हणजे कसं, एखादी नदी तिच्या दोन्ही काठांच्या आतच शांतपणे वाहत राहील असा अंदाज बांधण्यासारखं. ही जी आयन कॉन्डोर स्ट्रॅटेजी आहे ना, ती तशी खूप लोकप्रिय आहे, खास करून अशा मार्केटसाठी जिथे फार मोठ्या अनपेक्षित हालचालींची शक्यता कमी वाटते. म्हणजे ट्रेडरला असं वाटत असतं की किंमत एका ठराविक रेंजमध्येच एका पट्ट्यातच राहील. हा जो ट्रेड होता तो काही टेक्निकल इंडिकेटर्सवर आधारित होता. आणि ते इंडिकेटर्स काय सांगत होते की बिटकॉईनसाठी एकतर मंदी येईल किंवा बाजार एकाच जागी स्थिर राहील. पण बाजार कधी आपल्या अपेक्षेप्रमाणे वागतो का? कारण बाजाराच्या मनात तर काहीतरी वेगळंच शिजत होतं. जी शांत नदी दोन्ही काठांच्या आत राहील असं वाटत होतं ना, तिला अचानक पूर आला. चला तर मग पाहूया या ट्रेडच्या अपयशाची कहाणी नेमकी घडली कशी. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे परिस्थिती इतक्या वेगाने बदलली. संपूर्ण ट्रेड म्हणजे एंट्रीपासून ते सक्तीने बाहेर पडेपर्यंत फक्त एका आठवड्यातच सगळा खेळ खल्लास. 16 ऑक्टोबरला लावलेला अंदाज फक्त 4 दिवसात 20 तारखेलाच पूर्णपणे चुकीचा ठरला. आणि हे बघा, नियोजन विरुद्ध वास्तव याचं हे एक अगदी उत्तम उदाहरण आहे. म्हणजे बघा, जिथे 31,000 रुपयांपेक्षा जास्त नफ्याची अपेक्षा होती, तिथे प्रत्यक्षात त्याहूनही जास्त नुकसान झेलावं लागलं. तर मग महत्वाचा मुद्दा फक्त नुकसान नाहीये, खरा मुद्दा आहे त्यातून मिळणारं शिक्षण. या एका अनुभवातून 3 मोठ्या चुका समोर आल्या आणि त्यातूनच मिळाले 3 खूप मौल्यवान धडे. पहिला धडा, बाजाराच्या संकेतांकडे कधीही दुर्लक्ष करायचं नाही. 20 ऑक्टोबरला जो ब्रेकआउट झाला तो एक स्पष्ट इशारा होता की आपला सुरुवातीचा अंदाज चुकलाय. म्हणजे बघा, बाजार समुद्रासारखा असतो. लाटा जर विरुद्ध दिशेने येत असतील तर त्यांच्याशी लढण्याऐवजी आपली दिशा बदलण्यातच शहाणपण आहे, नाही का? दुसरा धडा, ओपन इंटरेस्ट डेटा कधीकधी दिशाभूल करणारा असू शकतो. ब्रेकआउट नंतर डेटा स्पष्टपणे कॉलच्या बाजूने झुकला होता, पण त्याकडे दुर्लक्ष झालं. म्हणजे काय की डेटाचं महत्त्व परिस्थितीनुसार बदलतं. जो सिग्नल आधी आपला मित्र वाटत होता तोच बदलत्या परिस्थितीत शत्रू बनू शकतो. म्हणूनच डेटाचं सतत पुनर्मूल्यांकन करणं खूप गरजेचं आहे. आणि तिसरा आणि माझ्या मते सर्वात महत्त्वाचा धडा, आपल्या बेट्सला नेहमी हेज करा. म्हणजे रिस्क मॅनेजमेंट. हे अगदी हेल्मेट घालण्यासारखं आहे. हेल्मेट अपघात टाळू शकत नाही, पण मोठ्या दुखापतीपासून नक्कीच वाचवतं. इथेही एका छोट्याशा स्वस्त हेजमुळे हे एवढं मोठं आर्थिक नुकसान सहज टाळता आलं असतं. बरं, आता या धड्यांमधून शिकल्यावर काय? एक नवीन आणि अधिक माहितीपूर्ण ट्रेडची रचना केली गेली. यावेळी न्यूट्रल भूमिका घेण्याऐवजी बाजाराच्या प्रवाहाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच तेजीच्या बाजूने एक ठाम भूमिका घेण्यात आली. इथे तो स्ट्रॅटेजीमधला बदल अगदी स्पष्ट दिसतोय. जुनी स्ट्रॅटेजी काय होती? आयरन कॉन्डोर, जी बाजाराच्या स्थिरतेवर अवलंबून होती. आणि नवीन बुल पुट स्प्रेड, जी बाजाराच्या वाढीव दिशेवर म्हणजे तेजीवर बेट करते. थोडक्यात शांत पाण्यात नाव वल्हवण्याऐवजी आता प्रवाहाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला गेला. आणि ही नवीन योजना म्हणजे फक्त एक अंदाज नाहीये, हा एक संपूर्ण आराखडा आहे. यात एक स्पष्ट थिसिस आहे की बिटकॉईन अपट्रेंडमध्ये आहे. एक निश्चित ॲक्शन प्लॅन आहे. आणि सर्वात महत्त्वाचं काय तर यश आणि अपयश दोन्हीसाठी बाहेर पडण्याची एक पूर्वनिश्चित योजना. म्हणजे नफा कुठे घ्यायचा आणि तोटा कुठे थांबवायचा हे आधीच ठरलेलं आहे. आता ही नवी स्ट्रॅटेजी निवडण्यामागे एक खूप मोठं कारण होतं. ते म्हणजे यशस्वी होण्याची उच्च संभाव्यता, जवळपास 70%. अर्थात याचा अर्थ ती नक्कीच यशस्वी होईल असं नाही, पण शक्यता तरी आपल्या बाजूने आहे हे महत्त्वाचं. पण इथे एक तडजोड आहे. कमाल नफा आहे 6,800 रुपये, पण कमाल नुकसान आहे 8,500 रुपये. म्हणजे संभाव्य नुकसान हे संभाव्य नफेपेक्षा थोडं जास्त आहे, पण जिंकण्याची शक्यता जास्त असल्यामुळे हा एक विचारपूर्वक स्वीकारलेला धोका म्हणता येईल. अर्थातच कोणताही ट्रेड एकटा नसतो, नाही का? तो बाजाराच्या मोठ्या प्रवाहाचा एक छोटासा भाग असतो.
चला तर मग या ट्रेडवर परिणाम करू शकणाऱ्या काही बाह्य घटकांवर म्हणजे मोठ्या चित्रावर एक नजर टाकूया. तर बाजारात काही सकारात्मक उत्प्रेरक होते, जसं की अनुकूल US CPI डेटा, भांडवली प्रवाह चांगला होता. नुकताच जवळजवळ $477 मिलियन ETF इन्फ्लो आला होता. आणि मार्केट सेंटिमेंट म्हणजे बाजाराची भावना जरी फिअर अँड ग्रीड इंडेक्स कमी असला तरी सुधारत होती. हे सगळे घटक त्या तेजीच्या थिसिसला कुठेतरी पाठिंबा देत होते. पण तरीही यातली मुख्य जोखीम अगदी सोपी आणि स्पष्ट आहे. जर बिटकॉईनची किंमत 109,000च्या सपोर्ट लेवलच्या खाली घसरली तर या ट्रेडमध्ये कमाल नुकसान होईल. हाच सगळ्यात मोठा धोका आहे. तर एका वेदनादायक नुकसानीपासून ते एका सुधारित स्ट्रॅटेजीपर्यंतचा हा संपूर्ण प्रवास आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नासमोर आणून ठेवतो. ट्रेडिंगमध्ये एखाद्या विजयातून मिळालेल्या नफ्यापेक्षा एखाद्या पराभवातून शिकलेला धडा खरंच जास्त मौल्यवान असतो का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.